आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि आज अजितदादा राज्याचा अर्थसंकल्प आहे ते मांडणार आहे। मागच्या वेळी जे अर्थसंकल्प होतं ते आपण पाहिलं, त्यामध्ये आता आणखी भर होईल, हा अर्थसंकल्प आणखी वाढेल, काय वाटतं? नाही, राज्याच्या हिताचा, तरुणांचा, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या सर्वांच्याच हिताचा, राज्याला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प अजितदादा मांडणार आहेत। आणि अजितदादा अतिशय या संदर्भामध्ये खूप तज्ज्ञ आहेत, त्यांचा खूप बारीक अभ्यास आहे आणि या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यामुळे अतिशय मजबूतीने ते मांडतील आणि या अर्थसंकल्पाच्या आधारे पुढच्या निवडणुकाला देखील आम्ही लोक सगळं सामोरं जाऊ। नक्कीच जरांगे पाटलांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। नाना पटोलेंनी म्हटलंय की ज्यावेळी आमच्या नेत्यांना शिवीगाळ होते, विजय वडेट्टीवारांना शिवीगाळ होते, नाना पटोलेंना शिवीगाळ होते, त्यावेळी कुठली कारवाई होत नाही, पण फडणवीसांचं नाव येतच कारवाईची भाषा सत्ता पक्ष करतं। नाही, सत्ता पक्षाचा भाग नाही आहे, पण आंदोलकांनी अशा प्रकारे मंत्री मंत्र्यांवर अशा प्रकारे टीका करू नये आणि कुठंतरी आपण थांबलं पाहिजे, ही भूमिका घेणं आवश्यक आहे। नक्कीच 6 महिन्यापूर्वी कुणालाही माहीत नसणारे जरांगे पाटील आज शरद पवार यांचे बाप झाले। प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं आहे। आता पवारसाहेब खूप मोठे नेते आणि असं बोलणं योग्य होणार नाही, परंतु जे पवारसाहेबांनी मागच्या काळात करायला पाहिजे होते ते झालं नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच तुमचं नाव सध्या चर्चेमध्ये गाजतंय। एक तर ते वाघ नकाचं प्रकरण गाजतंय, दुसरं एका महिलेची जमीन हडपल्याचा आरोप होतोय, त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। काय नेमकं यामध्ये स्पष्टीकरण काय द्याल, कारण यामध्ये काही तथ्य असं म्हणावं? जमिनीचा विषय तर मी देणारा माणूस आहे, मी कोणाचं घेणारा नाही आहे आणि माझ्याकडे इतकं काही आहे आणि तो त्यांचा पारिवारिक वाद आहे आणि ही जी कारवाई ही कोर्टामध्ये एकतर्फी झालेली आहे 156 मध्ये, याची मला माहिती नाही आहे, पण त्या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागेल आणि 100% मी त्याच्यामध्ये जिंकेल। राहिला विषय तो याच्याविषयी, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी वेशभूषा माझी होती शाहू महाराजांची, त्या वेशभूषेतलं ते एक पात्र होतं आणि त्या पात्रामध्ये जे स्टेटमेंट करताना त्यांनी त्याच्यावर चौकशी करणं, पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही, 100% ते सगळं फ्लॉप होईल। नक्कीच, पण गुन्हे ज्या पद्धतीने दाखल झालेले आहेत हे गुन्हे पण मागे घ्यावे लागतील? मागे घ्यायची गरजच पडणार नाही, हे गुन्हे फायनल होतील। फॉरेस्टचा गुन्हा फॉरेस्टच फायनल करेल आणि हा जो काही कोर्टाचा गुन्हा आहे हे कोर्टासमोर दुसरी बाजू आल्यानंतर कोर्टच फायनल करेल। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे, सरकार एकीकडे म्हणते आम्ही मराठ्यांच्या बाजूने आहे, भुजबळ आजही म्हणतात की ओबीसी मधून त्यांना आरक्षण दिलं जाणार नाही आणि हे शक्य होणार नाही। जरांगे पाटील यांनी मुंबईत यावं किंवा कुठेही यावं, त्यांना आरक्षण मिळणार नाही। सर्वात पहिले सरकारची भूमिका ही आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही समाजाला आरक्षण देणार आणि तो शब्द मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केला। त्याच्यामुळे कोणाच्या ताटातलं हिसकायचा तर काही विषयच नाही, सरकार तसं करणार नाही। राहिला मराठा समाजा रिझर्वेशनचा विषय, तर 50-60 लाख ओबीसीच्या नोंदी सापडल्यामुळे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची व्याप्ती ही कमी होणार आहे। त्याच्यामुळे न्याय योग्य झालेला आहे, आता विनाकारण त्याला कोणीतरी कुरतडण्याचा प्रयत्न करू नये। ओबीसीच्या जागेवर आहे, मराठ्याला देखील न्याय मिळाला आहे, त्याच्यामुळे आता हे विषय संपायला पाहिजे। बरं, विरोधक म्हणतात की ओबीसी नेते म्हणा किंवा इतर नेते म्हणा यांनी त्यांच्या व्यासपीठावरून, मंचावरून बऱ्याचशा अशा जातीवाचक विधानं केलेले ज्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर मग यावर कारवाई का होते असा प्रश्न उपस्थित करताय? हे बघा, समाजामध्ये आग लावणारा कोणी असो त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि राज्यातल्या सन्मान्य नेत्यांचा कोणी अपमान करत असेल तर ते देखील चुकीचं आहे, त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।